पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मालवण दौऱ्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागानं कुंभार माटला कोट्यावधी रुपये खर्च करून उभारलेलं हेलिपॅड हे निकृष्ट दर्जाचा असल्याचा आरोप मनसे नेते परशुराम उपरकर यांनी केला आहे. येथील हेलिपॅडचा रस्ता अंदाजपत्रकाप्रमाणे बनवण्यात आलेला नाही, याची जाडी कमी असल्यानं हा रस्ता घुशीनं कुरतडल्याचा आरोप करून याबाबतचे फोटो उपरकर यांनी मालवण येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांना दाखवले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोड यांच्यावर नाराजी व्यक्त करून त्यांच्या कार्यपद्धतीची चौकशी करण्याकरिता येत्या 15 फेब्रुवारी रोजी आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा उपरकरांनी दिलाय. पाहुयात ते नेमकं काय म्हणाले. कार्यक्रम झाल्यानंतर मालवण तालुक्यातले झालेले हेलिपॅड आणि मालवण तालुक्यातल्या शिवाजी महाराजांच्या बाजूने केलेलं सुशोभीकरण यामध्ये मोठा घोटाळा झालेला आहे. या घोटाळ्याबाबत कागदपत्र मागत असताना कार्यकारी अभियंता आणि त्या कार्यालयातले अधिकारी कागदपत्र लपवण्याचं काम करत आहेत. तर त्यामुळेच आज आम्ही स्वतः आमचे अभियंता अमित कुलकर आणि विनोद तावडे, विल्सन गिरकर हे सर्व जाऊन तिथे मोजमाप घेतली. असलेल्या अंदाजपत्रकामध्ये आणि त्याच्यामध्ये जी तफावत दिसली ती भयानक तफावत दिसली. 2 फूट उंचीचा हेलिपॅड त्या ठिकाणी 6 इंच पण नाही, काही ठिकाणी काहीच लेवल केलेलं आहे. रस्ते पण तशाच प्रकारचे 1 फूट उंची दाखवले आहेत, पण 6 इंचाचे पण उंची दाखवले आहेत. रस्ते आत्ताच घुशीने पोखरले. तेही फोटो तुम्हाला देतो की घुशीने रस्ते पोखरून आतला असलेली जी माती घुशीने काढलेली आम्ही बघितली. म्हणजे हे काम टेम्पररी तात्पुरतं काढून त्याच्यावर 2.25 कोटी रुपये खर्च केलेले आहेत. अशा पद्धतीने सर्वसामान्य जनतेचा, सर्वसामान्य नागरिकांचा कर रूपाने दिलेल्या पैशाची जर एक कार्यकारी अभियंता उधळण करत असेल, उधळपट्टी करून स्वतःची तुंबडी भरत असेल, तर त्या विरोधात आम्ही आंदोलन करण्याचं ठरवलेलं आहे. विनोद तावडेंच्या विनोद साहेबांच्या सहीने अधीक्षक अभियंत्यांना पत्र पाठवून त्या आंदोलनाला 15 तारखेला होणाऱ्या आंदोलनाला अधीक्षक अभियंता जोपर्यंत येत नाही, आमचं गाऱ्हाणं जोपर्यंत ऐकत नाही आणि आम्ही दिलेले सर्व प्रश्न जो पण वरिष्ठांपर्यंत पोहोचवत नाही, तोपर्यंत ते आंदोलन उठणार नाही अशा प्रकारचं आम्ही आंदोलनाची नोटीस दिलेली आहे. आजही मी कार्यकारी अभियंत्याच्या कार्यालयात गेल्यानंतर कार्यकारी अभियंता 2 तारीख 3 फेब्रुवारी आणि काल आणि आज हे सर्व दिवस मुंबईला आहे. म्हणजे जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे बांधकाम मंत्री त्यांचे जिल्ह्यात आणि सिंधू जिल्ह्यातल्या कणकवलीचा कार्यकारी अभियंता मुंबई, हे गणित काय कळलेलं नाही आहे. कारण अशा प्रकारे सातत्याने आठवड्यातले 3 ते 4 दिवस मुंबईला फेऱ्या असतात. त्या कशासाठी असतात, कोणत्या कारणासाठी असतात ते माहीत नाही. पण या कार्यकारी अभियंत्याने अशा प्रकारचा जो मनमानी कारभार चालू केलेला आहे, जनतेला ओरडीची उत्तर देण्याचं काम चालू आहे, की जनतेला न भेटण्याचं काम चालू आहे. आपल्या केबिनच्या बाहेर कोणी कधी येऊन भेटू शकतो अशा प्रकारची पाटी लावली आहे, पण त्या कार्यालयात ते स्वतः नसतात. आता म्हणजे अशा पद्धतीने मी आज पत्र देऊन आलो आहे. त्यांच्या कार्यालयात उपस्थित नसल्याबाबत मी पत्र दिलेलं आहे. पण एखाद्या कार्यकारी अभियंत्याला इतका वेळ मुंबईला का जावं लागतं त्याची पण माहिती मी मागितलेली आहे. त्यांची डायरी पण मागितलेली आहे, फिरतीची डायरी. आणि यामुळेच या कार्यकारी अभियंत्याच्या एक त्याला इथून बदला किंवा त्यांनी केलेल्या कामांची पूर्ण चौकशी करा. हेही हेलिपॅडची आणि असलेल्या कामांची आम्ही टकवेल जी कंपनी आहे, ही कंपनी अनेक वेळा राज्य शासन पण नियुक्त करते.
अशी खाजगी कंपनीमार्फत याची अंदाजपत्रकं तपासावी, जागेवर जाऊन मेजरमेंट घ्यावे व अंदाजपत्रके ही जास्त असतात. कालच मी कणकवलीच्या वृत्तपत्रावर प्रेसला सांगितलं आहे की निविदा करताना पनवेलमध्ये ठेकेदार आणले आहेत. अंगणेवाडीच्या तर जत्रा परत येईल, त्या अंगणेवाडीच्या जत्रेतली पण अशाच प्रकारची विदाउट टेंडर कामं झालेली आहेत. अनेक टेंडर विदाउट टेंडर कामं करताना ते कार्यकारिणीला आढळत आहे. आणि त्या विरोधात माजी आमदार म्हणून सर्वसामान्य नागरिकांना घेऊन विनोद सांडव, अमित इब्राहिमकर, विल्सन किरकर, आशिष सुभेदार, जे जे तक्रारदार आहेत त्या तक्रारदारांनी येऊन त्यांच्यासोबत उपस्थित आम्ही उपोषणाला 15 केला उपोषण करणार आहोत, 15 केला आंदोलन करणार आहोत. काही कामाची अंदाजपत्रक केलेलीच नाही आहे. आज आम्ही चौकशी केल्यानंतर माहिती घेतली असता बोर्डिंग ग्राउंडचे हॅलिपॅड बांधले आणि उचलून पण नेले, पण त्याचं अजून अंदाजपत्रक झालेलं नसल्याची माहिती आम्हाला त्यांच्या डिपार्टमेंटकडून मिळाली.